हे आहे ओल्ड पुणे मुंबई हायवे। हा जो रूट जातो आहे हा मुंबईकडे। बघितलं का? बघा नीट बघा। थोड्या दिवसांनी तुम्हाला हा रूट वेगळा दिसेल। हा वेगळा दिसेल कारण इथे मेट्रो होणार आहे म्हणून वेगळा दिसेल। म्हणून जुन्या आठवणी लक्षात राहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा। थँक्यू, धन्यवाद। आता आलो आहोत आकुर्डी। हे आकुर्डीचा ब्रिज आहे। बघितलं का तुम्ही? बघा हे कला निकेतन दिसलं का? I1 कला निकेतन। असे लोक ट्रिपल सीट जातात, आपण त्यांना काय बोलू नाही शकत। कधी कधी नियम मोडतात। हे एवढं छान फुटपाथ बनवलेलं आहे लोकांना वॉकिंगसाठी, पण लोक काही वॉकिंग करत नाही, याचे मला खेद आहे। बघा तुम्ही, काम चालू आहे प्रगती पथावरे। हे आहे मेट्रोचे काम। 15% काम सुरू आहे, बाकीचे 75% 85% काम बाकी आहे। पुढे 5% काम झालेलं आहे। बघितलं का? असा खड्डा येतो आणि खड्ड्यामध्ये दणादण माणूस आपटला जातो। बघू शकता तुम्ही इकडे काय आहे, तर इकडे आहे सिटी 1। खूप मोठी बिल्डिंग बनत आहे आणि त्याचा रेट करोडो रुपयांनी आहे। त्याच्यामुळे तुम्हाला घ्यायचे असेल तर आकुर्डी चौकामध्ये पॅन्टॅलूजच्या बाजूला बॅक साईडला आहे। बघू शकता तुम्ही रिलायन्स मार्टच्या बॅक ऑपोजिटला। अगदी 1 मिनिटाच्या अंतरावर ओल्ड पुणे मुंबई हायवे आहे। इथे तुम्ही जाऊन बघू शकता। आता आपण आलो आहे खंडोबा चौकामध्ये। तुम्हाला खंडेरायाचं मंदिराचं शिखर दिसतोय का? पिवळा पिवळा तो बघा आणि मला कमेंट करून सांगा, तुम्ही या मंदिरात कधी येता का? कधी दर्शनासाठी फॅमिलीसोबत आलात का? ह्या सगळ्या गोष्टी मला शेअर करा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा। हे आहे आकुर्डीचं चौक। हे इकडे आहे जय गणेश हा रोड आहे आणि हे संत तुकाराम महाराजांची पालखी जिथे थांबते दुसरा मुक्काम तो एरिया आहे, म्हणजे आकुर्डी गावठाण। तुम्ही बघू शकता किती चांगल्या प्रकारे आहे इथे स्वच्छता। तुम्हाला दिसते का स्वच्छता? दिसत नसेल तर कमेंट करून मला सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा। तुमचे मी मनापासून धन्यवाद मानतो। माझे चॅनल तुम्ही वॉच करता आणि मला सपोर्ट करता। इथे लागतात आकुर्डी गावठाण। इथे हा मोठा चौक आहे, भारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक। इथे आकुर्डीमध्ये यात्रा लागली की पूर्ण हा स्टॉल भरला जातो। आता इथे शिवजयंतीची तयारी सुरू आहे। 19 तारखेला शिवजयंती आहे ना, त्याची शिवजयंतीची तयारी आहे। तुम्ही बघू शकता
किती छान प्रकारे भगवे झेंडे लावलेले आहेत. रोडच्या फुटपाथवरती असे मंडप लावलेले आहे, कमानी लावलेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि इथे भोलेनाथाचं मंदिर आहे. तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद. गुड बाय. बाय बाय.